आज काय बनवू? गावठी चिकन आणि वडे बनव. 1 किलो गावठी चिकन आम्ही इथे वॉश करून ठेवलेलं आहे. तुम्हाला जसं पाहिजे असेल तुम्ही घेऊ शकता आणि त्याचप्रमाणे रेसिपीला सगळं साहित्य पण घेऊ शकता. अद्रक, लसूण, कोथिंबीर, पुदिना पेस्ट. वाटपासाठी 2 कांदे, अद्रक, लसूण, 2 मिरच्या, सुकं खोबरं, ओलं खोबरं, गावठी चिकन रस्सा अँड वडे. जसं तू युट्यूबला टाकणार आहेस. तेल टाकलेलं आहे. तुम्हाला जेवढं टाकायचं असेल तेवढं टाका. मी कढीपत्ता घेते, कांदा घेतलाय, चांगला भाजून घ्या, चांगला तळून घ्यायचा. टमॅटो चॉप करायचा आणि टाकायचा. कांदा तडतड झाला. अच्छा, कांदा तडतडल्या त्यावर अद्रक लसूणची पेस्ट टाकायची. अद्रक लसूणची पेस्ट टाकायची. तुम्हाला पाहिजे 1 चमचा 2 चमचे तुम्ही टाकू शकता. माझा 1 किलो चिकन आहे तर मी 1-1.5 चमचा टाकलाय. टोमॅटो टाकायचा, तो पण चांगला लाल करून घ्यायचा. चांगला तेल सुटला पाहिजे. काय चांगला तेल सुटला पाहिजे असं चांगलं भाजून घ्यायचं. चांगलं तेलात चांगलं हे भाजून घ्यायचं. मी आता मालवणी मसाला टाकत आहे आणि थोडासा आगरी मसाला टाकत आहे. आगरी मसाला आणि मालवणी मसाला गेलेला आहे. थोडासा गरम मसाला टाकते. त्यानंतर थोडासा चवीनुसार. गरम मसाला, हळद गेली. त्यानंतर आणि हा एव्हरेस्टचा चिकन मसाला एव्हरेस्टचा चिकन मसाला सुद्धा टाकायचा टेस्ट येण्यासाठी. आता आपण चिकन टाकत आहोत. आता तिने चिकन शिजायला, गावठी चिकन शिजायला पाण्यात टाकलेलं आहे. आणि आता ह्याच्या किती शिट्या काढायच्या? 4 काढायच्या. रस्सा पाहिजे. गावठी कोंबडी सोबत तुला काय मिळाले आज? गावठी चिकन सोबत काहीतरी मिळालं ना तुला आज? एक अंड मिळालं. अंड. आज गावठी चिकन मध्ये 1 अंड मिळालं मला. मग हेच विचारलं मी तुला. ते आपण नंतर टाकू त्याच्यात. हे गेलेलं आहे ह्याच्यामध्ये शिजण्यासाठी. इकडे गेली कुठे? आता आपण पाणी सुटण्यासाठी प्लेट ठेवूया. प्लेट मध्ये थोडं पाणी ठेवूया. मसाला वाटपासाठी सगळं भाजावं लागणार आहे. हे जे काही दिसतंय खोबरं, सुकं खोबरं, ओलं खोबरं, मिरची वगैरे आणि हे कांदे वाटपसाठी. त्याच्यावरची पद्धत आहे. कांदे भाजायचे. मसाला वाटपासाठी म्हणजे तुम्हाला जे योग्य वाटेल ते तुम्ही करा. असं बाजूला ओलं खोबरं, अद्रक, लसूण भाजून घेणार आता. का तर वाटपासाठी. चिकन बघूया पाणी सुटलंय का. मस्त छान पाणी सुटलंय. असं छान पाणी सुटलंय. मस्त छान आपल्याला रस्सा ठेवायचा आहे त्यामुळे थोडं पाणी जास्त घ्यायचं आहे. छानपैकी असा कलर आला पाहिजे. झणझणीत असा. ओला खोबरा आणि लसूण अद्रक चांगलं भाजून घ्यायचं. त्याच्याने टेस्ट येते छान.
घरगुती गरम मसाला आहे, ह्याच्यामध्ये मी सगळं टाकलंय, त्यामुळे मी बाहेर असं वेगळं काही टाकत नाही. मी 2 चमचे चांगले भरून घेते. मसाल्याला टेस्ट आहे. चांगलं कापून घेऊया. चांगलं झालंय ते, तर कापायचं थोडं, जेणेकरून मसाला चांगला बारीक होईल. ते जळाल्यासारखं काय ते जळतं तसंच असतं ते. ही गावाकडची पारंपरिक पद्धत आहे. ही सुकं खोबरं, ओला नारळ, कांदा, लसूण, अद्रक आणि माझा घरगुती गरम मसाला, कोथिंबीर आणि पुदिना आणि थोडासा कढीपत्ता. आणि त्याच्यावरून तिने थोडंसं ऑइल टाकलंय. हां, सुकं खोबरं आणि हे सगळं वाटप, आपण सगळं घेतलेलं सगळं वाटप एकत्र घ्यायचं आणि तो मिक्सरला वाटून आणायचा. चांगली बारीक पेस्ट करायची. माझा मिक्सर भांडं छोटं असल्यामुळे मला 2दा घ्यावं लागेल. हा वाटप रेडी झालेला आहे आणि असा वाटप आता जाणार आहे गावठी चिकनमध्ये. एका बाजूला टोमॅटो पण हे करून घ्यायचं, भाजून घ्यायचं आहे. एका बाजूला टोमॅटो पण भाजून घ्यायचं आहे भाजपामध्ये टाकायला. कांदा, लसूण. आता गावठी चिकन सुक्कं बनवण्यासाठीचं साहित्य आहे. पहिला टाकलाय कांदा, लसूण आणि त्यानंतर जाईल टोमॅटोची पेस्ट गेली. आता ॲक्च्युली आम्ही नंतर टाकतो, पण हे आधी टाकलं तरी चालेल. तुम्ही जेव्हा कांदा वगैरे तुम्ही भाजता तेव्हा एकत्र करून त्याचा मसाला केला तर चालेल, पण आम्ही नंतर टाकतो ही टोमॅटोची पेस्ट. मध्ये थोडी अद्रक लसूणची पेस्ट पण टाकली. आता मालवणी मसाला, मस्त 2 चमचे मालवणी मसाला, 1 चमचा आगरी मसाला, हळद, थोडासा चिकन मसाला, चांगलं मस्त भाजून चांगलं तेलामध्ये घ्यायचं. चांगला तेल सुटला पाहिजे त्याच्यावर. चवीनुसार मीठ घेऊ शकता. आता मस्त वाटप घ्यायचं. 2 मस्त मोठे चमचे, 2.5 चमचे घ्या. मस्त गावठी चिकनला वाटपाशिवाय चव नाही येत. चांगलं शिजून द्यायचं मस्त. असं चांगलं मस्तपैकी तरी सुटलेली आहे. अशी तरी सुटते छानपैकी गावठी चिकनला. आता हे चिकन जाणार. असं बघून घ्यायचं शिजलं की नाही. मी कुकरमध्ये याच्यासाठी टाकते की ते चांगलं शिजावं, त्याचा रस्सा चांगला यावा. खूप छान शिजलंय. मस्तपैकी असं टाकून घ्यायचं. गावठी चिकन या फोडणीमध्ये गेलेलं आहे. असं मस्त सुकं झालं पाहिजे. वड्याबरोबर, भाकरीबरोबर, चपातीबरोबर तुम्ही खाऊ शकता. आता नवीन मेंबर आलाय. तू कशाला आली आहेस? झोपमोड करून आली आहे माझी. गावठी चिकन, गावठी चिकन. अरे हा रसा झालेला आहे. आता इथे रसा ठेवला करायला. तुम्हाला जेवढा पाहिजे तेवढा तुम्ही रसा करा. मस्त चव लागली पाहिजे. गावठी रसा पण झालेला आहे. एका बाजूला ठेवलेला आम्ही. त्याचंच उरलेलं पाणी होतं, त्याच्यामध्ये वाटप टाकून हा बनवलेला आहे रस्सा. भाकरीसाठी, चपाती. चिकन आणि चिकनाचा रस्सा रेडी आहे.
आता बघूया वडे. वडा बनवण्याचं साहित्य दाखवते. आता वडे बनवण्याचं साहित्य दाखवते. गूळ, मीठ, कांदा आणि थोडीशी काकडी. ते चांगलं आपण उकळून घ्यायचं. ते चांगलं उकळून घ्यायचं. हे कसलं तांदळाचं पीठ. हा. ते तांदळाचं. आता ते आपण केलेलं मिक्सचर आता ह्याच्यात मिक्स करायचं. एकत्र एकदम मिसळून घ्यायचं त्याला. असं पीठ आता चांगलं मळून घ्यायचं. पीठ मळून झालेलं आहे पूर्ण एकजीव करून. ह्याचे करणार आहोत आपण चिकन आणि वडे. तांदळाचे पिठाचे वडे. माझे गोल येत नाही एवढे. वडा आपण टाकलेला आहे तेलामध्ये. त्यांना पलटी करायचा मस्तपैकी. मस्त टमटमीत. ब्राऊन झालाय. टाकायचं. तसेच दुसऱ्या वड्याही आपण- आपण तसंच करूया. सेम असं आपण सगळी करणार. अशाच प्रकारे आपण एक भोकाचा वडा करून बघूया. माझी लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. भरपूर दिवस झाले आपल्या चॅनलवर व्हिडिओज येत नव्हत्या, पण आता पुन्हा आपण व्हिडिओज टाकायला चालू केले आहेत. सो तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक शेअर बस. ब्रायन. अरे थँक्यू. गुड. थँक्यू.